कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि ज्या ठिकाणी हा ज्ञानयज्ञ संपन्न होत आहे त्या प्रांताची असणारी अधिष्ठात्री संत देवता ज्यांची ही एक स्मृतिस्थली आहे, असे प्रातस्मरणीय वंदनीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महापुरुष गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अहेतुकी असीम अशा अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व या फाल्गुन मासाच्या पावन पर्वामध्ये आपण पवित्र श्रीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरण कमलाजवळ गुरुजींच्या या स्मृतिस्थळामध्ये भगवती ज्ञानेश्वरी किंवा श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं परम मंगल आत्यंतिक कल्याण जेणेकरून व्हावं यासाठी या शब्दांचा यथाशक्ती यथामती वेध घेत आपल्याला अंतरंग शब्दाचं जे अंतरंग आहे, अंतरंग नाम त्याचं असणारं अधिष्ठान, त्या अधिष्ठानात आपली बुद्धी स्थिर व्हावी आणि आपल्या जीवनाचं परम कल्याण करावं, अशा प्रकारचा हा आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आणि विशेषतः यामध्ये जे काही स्थितप्रज्ञ दर्शन आहे, म्हणजे स्थितप्रज्ञ ज्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे आणि जो कृतकृत्य झालेला आहे, ज्याला काही करण्याचं जाणण्याचं उरलेलं नाही, अशा प्रकारचा हा जो महामानव आहे की ह्या अध्यात्माच्या प्रांतातील हा महामानव जो गीतेमध्ये या स्थितप्रज्ञ रूपाने वर्णन केलेलं आहे किंवा 14व्या अध्यायामध्ये त्रिगुणातीत असणाऱ्या महापुरुषाची लक्षणं सांगितली किंवा 12व्या अध्यायामध्ये आद्वेष्टा सर्वभूतानाम या रूपाने ज्ञानोत्तर या ठिकाणी जे जीवन आहे त्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे. ते जीवन ज्या महापुरुषाच्या ठिकाणी अनुभूत होत आहे तर त्यालाच म्हणायचं की हा महामानव. आणि अशा ह्या महामानवाचं काही चिंतन करण्याला ते कशासाठी तर देखे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, की दीपे दिशे पाहता वस्तू आपुली. आपलीच वस्तू जरी असली तरी ती वस्तू ह्या महापुरुषाच्या जीवनाचं याच्या लक्षणाचं याचं चिंतन करीत असताना जरी आपल्या ठिकाणी ही लक्षणं नसली तरी सिद्धाची जी लक्षणं असतात तीच साधकाची साधना असतात. या न्यायाने याचा विचार या ठिकाणी आपण करायला प्रवृत्त झालो. या काल आपण पाहिलं की अर्जुनाला जो प्रश्न निर्माण झाला की जो महापुरुष निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करीत या ठिकाणी श्रुती विप्रतिपन्नाते यदास्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगम अवाप्स्यसि. म्हणजे मनुष्याला हा योगाची प्राप्ती करायची आहे. योग कोणता? समत्वम योग उच्यते. सर्वत्र परब्रह्माच्या स्वरूपाची आत्मत्वाने जी प्रतीती आहे त्याला योग असं म्हणतात. ज्या ठिकाणी कहा पगडारू देखे आनेरा देखा तो सब ओहिने घेरा, किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही वरला, अशा प्रकारची जी स्थिती आहे त्याला म्हणतात योग. आणि तो योगम अवाप्स्यसि. त्या योगाला नाम ब्रह्म जीव ब्रह्मैक्य ज्ञानद्वारा तू या ठिकाणी जीवन्मुक्त अवस्थेला प्राप्त होशील, मोक्षाला प्राप्त होशील.
जोपर्यंत प्रारब्ध क्षय होत नाही तोपर्यंत ह्या दशेला जीवनमुक्ती असं म्हणतात. आणि प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षया असं होऊन ज्या वेळेला तुझा हे शरीर पडेल त्यावेळेला तू विदेह कैवल्याला प्राप्त होशील. उपनिषद ज्याला सांगतात न स पुनरावर्तते, तो पुन्हा कधीही पुनरावृत्तीला प्राप्त होत नाही. परंतु हा योग कधी प्राप्त होईल तर ते बुद्धी यदा समाधौ अचला भवती. तुझी बुद्धी ज्या वेळेला समाधीमध्ये, समाधी म्हणजे योगाचा समाधी नाही, आपण कालच पाहिलं सम्यक आधीयते अस्मिन अनया इति समाधी, जिच्याद्वारा मनुष्य आपल्या जे काही संपूर्ण जगदधिष्ठान असणारं ब्रह्मचैतन्य, त्या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी आपल्या बुद्धीची स्थिरता होते. किंवा बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी अशी जी स्थिती आहे त्या स्थितीला या ठिकाणी समाधी असं म्हटलेलं आहे. आणि या स्थितीमध्ये आणखीन काय होतं तर श्रुती विप्रतिपन्ना ते यदास्थास्यती निश्चला. श्रुतीमध्ये जे काही परस्पर कर्म, उपासना, तत्त्वज्ञान यांच्या प्रांतात परस्पर असणारी जी विरोधी वचनं, वास्तविक ती विरोधी वचनं नाही, तो विरोधाभास आहे. परंतु ह्याचीच गोष्ट कर्माच्या प्रांतामध्ये जैमिनी सूत्रांनी, उपासनेच्या प्रांतामध्ये नारद किंवा शांडिल्य सूत्रांनी, किंवा तत्त्वज्ञानाच्या प्रांतामध्ये ब्रह्मसूत्रांनी किंवा त्याला वेदांत सूत्रांनी ही गोष्ट जी सांगितलेली आहे याचं सम्यक समतोल समन्वय त्याच्या जीवनामध्ये आला, त्याला म्हणतात की श्रुती प्रतिपन्ना जी बुद्धी आहे ती निश्चल झाली. आणि ती केवळ या ठिकाणी परोक्ष किंवा अदृढ अपरोक्ष ज्ञानाने संपन्न नाही, तर दृढ अपरोक्ष ज्ञानाने संपन्न झाली, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने समाधीमध्ये म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चल होईल. की आत्मस्वरूपाच्या अतिरिक्त मत्त परतरम किंचित नान्यदस्ती धनंजय, परमात्म्याच्या अतिरिक्त म्हणजे माझ्या स्वरूपाच्या अतिरिक्त या जगामध्ये कोणताही दुसरा पदार्थ नाही, अशा प्रकारचा जो निश्चय आहे त्या निश्चयाला प्राप्त झालेली ही जी बुद्धी, अशा प्रकारची ती बुद्धी निश्चल असते, अचल असते. निश्चल म्हणजे ती अनात्माकार होत नाही, आणि अचल असते म्हणजे आपल्या आत्माकाराला कधी सोडत नाही. म्हणून अचल आणि निश्चल हे दोन्ही एकाच याच्यात आलेले जे शब्द आहेत त्याची पुनरावृत्ती नाही, तर ते शब्द जे आहेत त्या ठिकाणी ते अर्थवाही अशा प्रकारचे शब्द आहे. या ठिकाणी निश्चला म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, आपल्या अनात्मस्वरूपाच्या ठिकाणी ती कधीही रममान होत नाही. ती अनात्मस्वरूपापासून पूर्णपणे विन्मुख होऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होण्याचा प्रयत्नात ती जेव्हा आता पुन्हा आत्मस्वरूपापासून अनात्माकार होण्यासाठी तिला कोणताही प्रयत्न करावा लागत नाही. ती स्वाभाविकपणेच यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते, अशा प्रकारची होते. तेव्हा तिला निश्चला बुद्धी असं म्हणतात. आणि हे जेव्हा अर्जुनाने ऐकलं तेव्हा असा जर एखादा महापुरुष आहे तर त्या पुरुषाची लक्षणं आपल्याला कळावीत. कारण ती आता सांगितलं की जी सिद्धाची लक्षणं आहेत ती जर आपल्याला कळली तर तीच प्रयत्न साध्य अशी साधन आहे. लक्षणं सांगण्यात साधनाचंही वर्णन होतं पण ते प्रयत्न साध्य आहे, आणि सिद्धाच्या लक्षणाचंही वर्णन होतं पण ते सहज किंवा स्वाभाविक त्याच्या ठिकाणी ती लक्षणं असतात. म्हणून अर्जुनाला प्रश्न निर्माण झाला आणि अर्जुनाने भगवंताला हा प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये 4 प्रश्न अर्जुनाने विचारलेले आहेत, आणि तो म्हणतो की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम, अशा प्रकारचे 4 प्रश्न विचारले. पैकी प्रथम चरणामध्ये जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की समाधिस्तस्य स्थितप्रज्ञस्य का भाषा. भाषा शब्दाचा अर्थ लक्षण असा आहे. तेव्हा समाधीमध्ये स्थिर झालेल्या ह्या पुरुषाचं काय लक्षण आहे असं एक विचारलं. म्हणजे ज्याची वृत्ती जी आहे ती ज्ञानोत्तर ह्या ज्या सप्तभूमिका योग वासिष्ठादी ग्रंथामध्ये विशेषतः वर्णन केलेले आहेत, यापैकी असा जो पुरुष आहे तो त्याची लक्षणं काय असतात हे सांगताना समाधिस्थ पुरुष सांगितला. म्हणजे ज्याची वृत्तीचा बाध करून
तरीसुद्धा ती वृत्ती आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नित्य रममान झालेली आहे, अशा पुरुषाची काही लक्षण आहे. म्हणजे काल सांगितल्याप्रमाणे हाती गुंतला नेने बाह्यरंग वृत्ती येता मग बळ लागे, असा जो पुरुष आहे त्याची वृत्ती अधिष्ठानात गेल्यानंतर पुन्हा ती अनात्माकार होण्याला मागत नाही. अशा प्रकारचं आत्म्यामध्येच संतुष्ट आहे, आत्म्यामध्येच रममान झालेला आहे. म्हणजे आत्मक्रीडा आत्मरती अशा पुरुषाचं जे उपनिषदामध्ये वर्णन केलं, अशा ह्या अत्युच्च कोटीच्या बोधाला प्राप्त झालेल्या पुरुषाचं जे काही तत्त्वज्ञानोत्तर वासनानाश आणि वासनाक्षय आणि मनोनाश यांनी संपन्न असणारं जे जीवन आहे, अशाही पुरुषाची लक्षणं अर्जुनाने प्रथमतः या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये विचारलेले आहेत. आणि त्याच्यानंतर अर्जुन जो विचारतो की स्थितधी किम प्रभाषेत, जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे तो किम प्रभाषेत, याच्या ठिकाणी वरे भाषा आणि खाली भाषा असंच दोन शब्द आल्यामुळं भाषा म्हणजे त्याच्याविषयीचं वचन असा अर्थ घेतला तर पुनरावृत्ती किंवा पुनरुक्ती नावाचा दोष येऊ नये म्हणून भाष्यकारांनी लिहिलं की पहिला जो भाषा आहे तो भाषा समाधिस्थ हा स्थितप्रज्ञ आहे असं परही किम उच्यते. परही म्हणजे दुसऱ्यांनी कधी म्हटला जातो, किंवा खालची जी भाषा आहे तर त्याला आपल्या स्वस्वरूप स्थितीचा अनुभव कसा येतो, असं परही भाष्यते. आणि दुसरा सांगतात किम प्रभाषेत किम आशित, की स्थितप्रज्ञाचं जे लक्षण आहे ते स्वसंवेद्य, स्वसंवेद्य लक्षण त्याला कधी समजायचं आणि परसंवेद्य लक्षणं कोणती, असं त्या भाषा शब्दाने या ठिकाणी भाषा म्हणजे तो कसा बोलतो, कसा राहतो, कसा व्यवहार करतो, गमन शब्दाने त्याचा व्यवहार कसा होतो, अशा प्रकारची जिज्ञासापूर्वक अर्जुनाने प्रश्न विचारला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणारे विचारणारा अर्जुन आहे. रुजुत्वात अर्जुन हा, ज्याची अंतःकरण वृत्ती शुद्ध आहे किंवा सरळ आहे, ज्याला अजून तू सुमनु आणि शुद्धमती अनिंदको अनन्यगती पै गौप्यही तयाप्रती चावळी जे सुखे, हे अध्यात्मातलं गुह्यतम असणारं ज्ञान इदंतु ते प्रवक्ष्यामी. हा भगवान म्हणतात हे जे गुह्यतमम, हे गुह्यतमम मी तुला ऐकणार आहे, पण का अनसूयवे ते अत्यंत असूया विवर्जित असणाऱ्या तुला हे मी सांगत आहे. त्याप्रमाणे हा अर्जुनाला सरळ प्रश्न निर्माण झालेला आपल्या अंतःकरणातला तो कोणापुढं आत्मनिवेदन करत आहे तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापुढं, की जो परमात्मा ह्या संपूर्ण जगताचा अधिष्ठान, उत्पत्ती स्थिती लय करता आद्य जगद्गुरू असा असणारा भक्तवत्सल परमात्मा, त्याला हा प्रश्न विचारतो. आणि तो भगवान हा सर्वज्ञ सर्वशक्तिमान असे जगद्गुरू स्वरूपात असणारे परमात्मा अर्जुनाला या ठिकाणी गुरु रूपामध्ये प्राप्त झालेले आहेत. आपणची देव होय गुरु ही स्थिती अर्जुनाला अनुभवायला मिळते. आणि ते भगवानही आपल्या अर्जुनाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतात. ते श्री भगवान उवाच, म्हणजे भगवान नाम षड्गुण ऐश्वर्य संपन्न असणारा परमात्मा, की ज्याचं ज्ञान त्या ठिकाणी अप्रतिबद्ध ज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे, किंबहुना जो केवळ ज्ञानस्वरूप आहे असा असणारा परमात्मा ह्या अर्जुनाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर आता ह्या प्रस्तुत श्लोकामधून देत आहेत. आणि ते सांगतात की प्रजहाती यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. प्रजहाती यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदा उच्यते. हे पार्थ म्हणजे हे अर्जुना, यदा मनोगतान सर्वान कामान प्रजहाती, यदा म्हणजे जेव्हा मनुष्य मनोगतान म्हणजे मनामध्ये स्थित असणाऱ्या सर्व कामान म्हणजे सर्व विषयक असणाऱ्या इच्छा, त्या सर्व इच्छांना प्रजहाती प्रकर्षेन जाहती, त्यांचा पूर्णपणे मनात असणाऱ्या विषयासंबंधी इच्छा, त्या इच्छेंचा जेव्हा परिपूर्ण रीतीनं त्याग करतो. आणि आत्मनी एव आत्मना तुष्टः, आणि तो आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपानेच तुष्टः नाम संतुष्ट असतो. तदा त्यावेळेला सहा स्थितप्रज्ञ उच्यते,
त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, म्हणजे ज्याची बुद्धी आत्मस्वरूपाकार झालेली आहे, अशा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. हे ह्या पहिल्या श्लोकामध्ये उत्तर दिलं. आणि हे उत्तर कशा संबंधाने आहे तर समाधीस्तस्य स्थितप्रज्ञस्य का भाषा. ज्या वेळेला त्याची अंतःकरण वृत्ती अधिष्ठान चैतन्यामध्ये लीन झालेली असते त्यावेळची ही स्थिती आहे की त्याच्या अंतःकरणातील सर्व कामना, विनोबाजी लिहितात की कामना अंतरातील सर्व सोडोनी जोर आहे, आत्म्यातचे असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला. त्याप्रमाणे या ठिकाणी सांगतात की हा आत्मानंदाने आनंदी आहे, याला विषयानंदाने हा कधीही आनंदी नाही. किंवा वृत्तीमध्ये अभिव्यक्त झालेला आनंद हे त्या आनंदाचं स्वरूप नसून वृत्त्याधिष्ठान चैतन्य की जे स्वयंप्रकाश आनंद घन आणि अमृत स्वरूप आहे, तेच तो झालेला, त्या तद्रूपतेला तो प्राप्त झालेला महापुरुष आहे. म्हणून त्याला या ठिकाणी कुठेही त्यांनी जो अमृताशी ठेवी तो कांजी केवी सेवी तैसा आत्मानुभवी न भोगी वृद्धी. जगातलं असणारं कोणतंही भौतिक ऐश्वर त्याला आकर्षण करू शकत नाही, असा हा महापुरुष आहे, असा हा महामानव आहे. त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. या भाष्यकार असं म्हणतात, प्रजाहाती प्रकर्षेन जाहाती परित्यजती यदा यस्मिन काले सर्वान समस्तान कामान इच्छाभेदान हे पार्थ मनोगतान मनसी प्रविष्टान हृदय प्रविष्टान. याचा अर्थ आहे प्रजाहाती म्हणजे प्रकर्षाने जाते, पूर्णपणे त्याचा त्याग करतो. कधी यस्मिन काले, ज्या क्षणी ह्या सर्व गोष्टींचा त्याग करतो. सर्व गोष्टी म्हणजे कोणत्या? सर्वस्त हृदय स्थितान कामान, त्याच्या हृदयामध्ये असणाऱ्या सगळ्या कामना म्हणजे अनेक प्रकारच्या असणाऱ्या कामना, अनेक विषयक असणाऱ्या कामना यांचा परिपूर्ण त्याग जेव्हा त्याच्या अंतःकरणातून होतो आणि ते कामना राहतात कुठं? मनोगतान प्रविष्टान, त्याच्या मनामध्ये प्रविष्ट होऊन राहिलेल्या अनादी संसारमालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही सेविता. सामान्य मनुष्याने अनंत जन्मात ज्या विषयांचा भोग घेतला त्या विषयांच्या वासना संस्कार रूपाने त्याच्या अंतःकरणात ठसलेल्या असतात. तसं त्याच्यामध्ये लिहिलं की निर्विकल्प समाधीमध्ये जेव्हा पुरुष जातो किंवा जेव्हा त्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या वृत्तीचा लय होतो त्यावेळेला त्याचं एक फल आहे की त्यावेळेला त्याच्या अंतःकरणातल्या अनंत जन्माच्या वासना ह्या पूर्णपणे दग्ध होऊन जातात, संस्कारसुद्धा त्याच्या अंतःकरणात राहत नाही. असं ह्या निर्विकल्प समाधीचं फळ तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम योगसूत्र सांगतं की द्रष्ट्याची जेव्हा आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थिती होते तेव्हा त्याचा अनंत जन्म पंचदशीमध्ये पण सांगितलेलं आहे की अनंत जन्मातील असणारा वासनांचा समूह हा पूर्णपणे दग्ध होऊन जातो आणि त्यानंतर त्या पुरुषाला पुन्हा पूर्वसंस्कार कधी त्रास देत नाहीत. म्हणून त्यांनी प्रजाहाती म्हणजे प्रकर्षेन जाहाती असा अर्थ केलेला आहे. आणि ह्या सर्व काम परित्यागे तुष्टी कारण अभावात शरीरधारण निमित्त शेषेच सती उन्मत्त प्रमत्त शैव प्रवृत्ती प्राप्त इत्यतः उच्यते. याच्यावर आपल्याला अशी शंका येते तर सर्वच अंतःकरणातील कामनेचा त्याग झाला तर त्याच्या तुष्टी कारण अभावात त्याला संतोषाचं कारणच राहिलं नाही. कशाने संतोष होईल? त्या संतोषाच्या कारणाचाच अभाव त्या ठिकाणी झाला तर होईल काय? फक्त राहिलं तर काय राहिलं की त्याला शरीरधारण निमित्तेच शेषे सती, त्याचं शरीर धारण करायला कोण आहे? उरले उपाधी कारणे. त्याचा जो उपाधी आहे तो कुठपर्यंत राहणार आहे? शरीर हा उपाधी आहे, अंतःकरण आहे, हे कुठपर्यंत राहणार? जोपर्यंत प्रारब्ध कर्माचा क्षय होत नाही तोपर्यंतच राहणार. आणि त्याला तर अमक्या वस्तूपासून आपल्याला आनंद प्राप्त करायचा ही तर त्याच्या अंतःकरणात वृत्तीचं उत्थानच होत नाही. असं जर असेल तर या ठिकाणी तो एखाद्या उन्मत्ताप्रमाणे क्रिया करील. जसं वर्णन केले बालवत पिशाच्यवत, याप्रमाणे तो जर अशा प्रकारच्या क्रिया करील मग हा एक या ठिकाणी
आक्षेप निर्माण होतो की मग याचा अर्थ जो ज्ञानी पुरुष आहे त्याला कशापासून काही मिळवायचं नसल्यामुळं फक्त त्याचं शरीर धारणाचंच निमित्त आहे, तर तो कोणत्याही प्रकारचं शरीर तर राहणार, मग तो एखाद्या उन्मत्तासारख्या वेड्यासारख्या अशा त्याच्याकडून क्रिया होतील. अशी जर कोणाला शंका आली तर त्याचं उत्तर सांगतात, आत्मनी एव प्रत्यगात्मस्वरूपे एव आत्मना स्वेनैव बाह्यलाभनिरपेक्षः तुष्टः परमार्थदर्शनामृतरसलाभेन अन्यस्मात् अलम प्रत्ययवान स्थितप्रज्ञः स्थिता प्रतिष्ठिता आत्मानात्मविवेकजा प्रज्ञा यस्य सहा स्थितप्रज्ञः विद्वान तदा उच्यते. हा उन्मत्तासारखा व्यवहार करत नाही. उन्मत्त मनुष्याला आपल्या संतुष्टीचं कारण ते त्याच्या बुद्धीला अनाकलनीय आहे किंवा त्याच्यामध्ये कार्यकारण भावाची संगती लावण्या इतकं त्याच्या बुद्धीची प्रगल्भता नष्ट झालेली आहे. तशी याच्या बुद्धीची प्रगल्भता नष्ट झालेली नाही. त्याचं कारण काय आहे की जे आपलं प्रत्यगात्म स्वरूप आहे त्या प्रत्यगात्म स्वरूपानेच त्यानेच तो संतुष्ट आहे. माझा आत्मा जर या ठिकाणी सच्चिदानंद घन आहे म्हणजे त्याला कोणत्याही दुसऱ्या पदार्थाला सत्ताच नाही, त्यामुळं सद्रूप केवळ माझा आत्माच आहे, चिद्रूप माझा आत्माच आहे, आनंदरूपही माझा आत्माच आहे आणि केवळ अशा असणाऱ्या सच्चिदानंद घन अशा आत्मस्वरूपाच्या अतिरिक्त सुख म्हणून कुठेही नाही. त्यामुळं त्या आत्माच्या अतिरिक्त कुठेही तो सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत नाही. पण मग तो सुखी कशाने आहे तर तो सुखी आत्मसुखाने सुखी आहे आणि आत्मसुखाने सुखी असल्यामुळं तो बाह्य विषयाकडे जात नाही, असं त्याच्या आनंदाचं कारण आहे. अनात्म जो सामान्य पुरुष आहे, अज्ञानी पुरुष आहे, त्याच्या ठिकाणी त्याला तर आत्मसुखाचा विसर तेने झाला विसरू आत्मबोधाचा. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. ज्याला आत्मबोधाचा आत्म्याची ज्ञानरूपता माहीत नाही तो दुसरीकडे ज्ञानाचा शोध घेतो. ज्याला आत्म्याचा आनंद माहीत नाही तो दुसरीकडे आनंदाचा शोध घेतो. ज्याला आत्म्याचं अमरत्व नाही तो शरीराधिकांचं अमरत्व संपादन करण्यासाठी किंवा त्यांना टिकवण्यासाठी प्रयत्न करतो. हा भ्रम ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी कधीच नसल्यामुळं तो आत्म्याच्या आनंदाने आनंदी आहे, ज्ञानरूप आत्म्याने तो ज्ञानस्वरूप आहे आणि सद्रूप असणाऱ्या आत्म्याने तो अमर आहे. त्यामुळं त्याला बाह्य कोणत्याही विषयाचं अस्तित्व आहे किंवा त्या विषयाच्या ठिकाणी ज्ञान आहे म्हणजे बुद्ध्याधिकांच्या ठिकाणी ज्ञान हा बुद्धीचा धर्म आहे असं त्याला कधीच वाटत नाही. खरं तर आहे एकमेव अद्वितीय प्रकाश ज्ञान आणि सुख हे फक्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे असा त्याचा निश्चय असल्यामुळं तो बाह्य विषयाने सुखी होण्यासाठी कधीही प्रयत्न करत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की बाह्य लाभ निरपेक्ष. बाह्य कोणते विषय येतील आणि इंद्रिय आणि विषयांच्या संबंधातून सुख होईल अशा प्रकारची कल्पना, त्या कल्पनेचा त्याचा पूर्णपणे गुरुकृपेने, ईश्वर कृपेने, अंतकरण कृपेने, शास्त्रचिंतनाने, अनुभवाने निराश झालेला असतो असं सांगितलं. आणि त्यामुळं त्याला ही जी आत्मानात्म हा विचार आहे तो त्याच्या बुद्धीमध्ये स्थिर रूपाने उदित झालेला असतो आणि त्याचं फल जे आहे तर अनात्मा शून्यरूप आहे आणि आत्मा केवळ निरपेक्ष व्यापक आणि निरतिशय आनंद स्वरूप आहे याची त्याला पूर्णपणे संशय विपर्ययरहित अशी अनुभूती झालेली असते. त्यामुळं हा जो पुरुष आहे त्या पुरुषाचं वर्णन केलं. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. आणि ते म्हणतात की इतर जे विषय सुख आहेत त्याच्यामध्ये त्याला आता रस राहत नाही, कारण पुरेपुरे हा संसार नको दुजियाची थार द्वैताद्वयी दुःखम भवती हे त्याला अज्ञान कालामध्ये पूर्णपणे अनुभूत असल्यामुळं अज्ञान कालामध्ये या ठिकाणी दुःख ही कल्पना आहे आणि सुख हे आपलं स्वरूप आहे. त्यामुळं स्वरूप सुखाच्या अतिरिक्त कल्पित सुखाच्या पाठीमागं त्याच्या अंतःकरण वृत्ती धाव घेत नाही धावा घेत मन आणि इंद्रियांचे समाधान अशा स्थितीला हा प्राप्त झालेला असतो. आणि म्हणून याच पुरुषाला त्याची बुद्धी आत्मानात्मविवेकाने स्थिर झालेली असते आणि ती बुद्धी अनंत बुद्धीचे तरंग या न्यायाने क्षणक्षणाला
पुन्हा कधीही विषयाच्या रंगामध्ये रंगली जात नाही. ती आत्मानंदामध्ये रंगलेली बुद्धी ती आत्मानंदामध्येच नित्य स्थिर राहते किंवा लीन होऊन राहते असं सांगतात. अर्थात हे जे चाललेलं आहे तर ह्या पुरुषाला काय ज्ञानोत्तर ह्या ज्या भूमिका आहेत ह्या भूमिका मनोनाश आणि वासनाक्षयाच्या द्वारा म्हणजे त्याच्यानंतरही त्यांनी केलेला मनोनाश आणि वासनाक्षयाचा जो अभ्यास त्या अभ्यासाच्या द्वारा त्याला ही स्थिती प्राप्त झालेली असते. तो योग भूमिका ज्या सप्त सांगितल्या त्याच्यामध्ये हे जे क्रम सांगितला कालच आपण थोडं चिंतन केलं की या ठिकाणी शुभेच्छा म्हणजे श्रवण आहे, सुविचारणा म्हणजे मनन आहे आणि तनुमानसा हे निधिध्यासन आहे आणि सत्वापत्ती हा साक्षात्कार आहे. आणि साक्षात्कार झाल्यानंतरही या ठिकाणी त्याला पूर्वभाग्याने अनंत जन्माच्या पुण्याईनेत या ठिकाणी तिचं परिपक्व अवस्था असेल तर त्याला मनोनाश वासनाक्षयाचा अभ्यास ह्या असंसक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यगा या अवस्थेमध्ये तो जातो. आणि अशा वेळेला ज्याचं दत्त महाराजांचं वर्णन करताना काय लिहिलं, उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे अनुहात ध्वनिनाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लतसे. किंवा ऋषभदेवासारखं भागवतात वर्णन केलं की ज्यांची अवस्था ही पदार्थाभाविनी असं सांगितलं की ह्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असल्यामुळं वृत्तीवर कोणताही अनात्म पदार्थच न घेण्याचा त्याचा अभ्यास झालेला असतो. किंवा या ठिकाणी जडभरताचं असंसक्तीचं उदाहरण दिलं जातं की असंसक्ती इतकी की तो त्याच्या लक्षात होतं थोडीशी वासना ठेवली, हरणावर प्रेम ठेवलं तर जडभरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. परंतु पूर्वजाती स्मराहा नराहा या न्यायाने जेव्हा तो हरिणाच्या जन्माला गेला तर तो हरणाच्या कळपातसुद्धा त्याने आसक्ती ठेवली नाही, त्या कळपातसुद्धा तो राहिला नाही. कारण मरताना थोडंसं हरणातून दयाबुद्धी केली तर त्याचा परिणाम जन्म घेणे लागे वासनेच्या संगे अशी त्याला अनुभूत होती. म्हणून आणि ज्ञानोबारायांसारखे संत सम्राट महापुरुषसुद्धा आपल्याला सांगतात की दोन गोष्टी सांगतात की या ठिकाणी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळलेली कौतुके तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. केवढाही ज्ञानवान पुरुष असला परंतु तो जर नित्य विषयाच्या आसक्ती किंवा विषयाच्या संबंधात राहील तर त्याला या ठिकाणी इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधात सुखबुद्धी होऊ शकते. स्वामी महाराज सांगायचे की मिरच्याच्या बाजारात गेल्यानंतर ठसका निरोगी माणसालासुद्धा येऊ शकतो. म्हणून महापुरुषांनी आपल्या संत वाङ्मयामध्ये ही आपली जीवनमुक्ती सांगत असताना ती जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ आज सुखासहित अशा प्रकारचे प्रतिपादन केलेले आहे. आणि ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा न होता निष्प्रतिबंध प्रारब्ध क्षय झाल्यानंतर त्या जीवात्म्याला विदेह कैवल्याची प्राप्ती व्हावी आणि जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत याची देही याची डोळा त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची अनुभूती व्हावी. म्हणून या ठिकाणी ह्या अवस्थांचा अभ्यास काही ग्रंथांनी मूळ उपनिषदामध्ये याचा विचार नाही किंवा केवळ तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन करणारे ग्रंथ योग वासिष्ठासारखा ग्रंथ सोडला तर इतर ग्रंथामध्ये हे वर्णन आलेलं नाही. कारण ज्ञान झालं म्हटलं का ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो त्या निस्त्रय गुण्ये पथी विचरताम को विधी को निषेधा अशी असणारी जी प्रमाणं आहेत ती प्रमाणं ज्ञानी पुरुष हा या ठिकाणी विधी निषेधाच्या अतीत झालेला असतो. आणि हाच खरा परमपुरुषार्थ आहे. ज्ञान झाल्यानंतर कृत्य करू सरले देखा, त्याला कोणत्या प्रकारचं करा इदम करू किंवा इदम मा करू असा त्याला तो विधी निषेधाच्या चौकटीतून बाहेर पडलेला पुरुष आहे. म्हणून जास्त सगळ्या गोष्टींपेक्षा आपल्याला पहिल्यांदा जीव ब्रह्मैक्य ज्ञान व्हावं. त्या ज्ञानामध्ये अज्ञानाची सिद्धी नाही आणि अज्ञान कार्याचीही सिद्धी नाही. मन हे एक अज्ञान कार्यच आहे आणि अंतःकरणामध्ये होणारे जे काही परिवर्तन ते या ठिकाणी ज्ञानामध्ये अपेक्षित नाही. ज्ञानामध्ये अंतःकरणाच्या अवस्था स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, त्यांना काही कौतुक वाटायचं नाही. स्वामी महाराज सांगायचे
की या ठिकाणी ह्या असंशक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यगा ज्या तुम्ही सांगता ह्या अंतकरणाच्या अवस्था आहेत की आत्म्याच्या अवस्था आहेत, तर या सर्व अंतकरणाच्या अवस्था आहेत, आत्म्याच्या ठिकाणी नाही. तेव्हा हा जो ज्ञानी पुरुष आहे, जोपर्यंत तुम्ही देहाला मी म्हणता तोपर्यंत देहाचे असणारे तुम्हाला वर्ण, आश्रम, देश, काल, वस्तू ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार तुम्हाला करावा लागेल. पण तुम्ही चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या बोधाला प्राप्त झाल्यानंतर देह मी नव्हे सरे, या ठिकाणी देह जर मी नाही तर देहासंबंधाने असणारी शास्त्राची जी विधान आहे ती विधानं त्याला लागू नाहीत. म्हणून ज्ञान, आणि स्वामी महाराज तर म्हणायचे पुन्हा ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती किंवा ज्ञान लक्षणात्मक भक्ती, असा कोण ज्ञानाला उत्तर आणि पूर्व नाही. ज्याला उत्तर आणि पूर्व असेल तर ते ज्ञान जे आहे ते ज्ञान कधीही निरपेक्ष व्यापक स्वरूपाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानाला मर्यादा नाही, ते अमर्यादित अशा प्रकारचं ज्ञान आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट मानणारी ही दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या शास्त्रानेच प्रतिपादन केलेल्या आहेत. त्यामुळं पुढच्या ज्या अवस्था आहेत त्या जीवनमुक्त होण्यासाठी नाही, त्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या अभिव्यक्त्यर्थ ह्या गोष्टी सांगितल्या आहेत, असं त्याचं सामंजस्य किंवा समन्वय हा आपल्याला करूनच घ्यावा लागतो. स्वामी महाराजांची जेव्हा स्वामी महाराजांनी सगळ्यांना माहीतच आहे, इथं गुरुवर्य सगळे बसलेलेच आहेत, स्वामी महाराजांनी संन्यास घेतल्यानंतर त्या कोणतं बेट गुजरातमध्ये, तर त्या बेटामध्ये सगळीकडून समुद्र आणि मध्ये ते बेट आहे, आता मला नाव लक्षात येईन त्या गरुडेश्वर. तर त्या गरुडेश्वरजवळ त्या बेटामध्ये राहत असताना त्यांचे गुरुजी परमहंस परिव्राजकाचार्य कैवल्याश्रम स्वामी महाराज, तर त्यांनी सांगितलं, तेव्हा मी संन्यास घेतला पण तुम्ही जे सांगता त्यांना तर काही नियम सांगितले गेले. तर स्वामी महाराजांनी सांगितलं, मी तर संन्यास अगोदर विचार न करताच घेतला, तुमच्यावर श्रद्धा झाली, संन्यास घेतला, परंतु आता तुम्ही एवढे नियम सांगितले, ह्या नियमाचं मी पालन करील असं वाटत नाही. पुन्हा माझा पिंड हा वारकरी संप्रदायाचा पिंड आहे, तेव्हा आता मी तर घेतलेला आहे संन्यास. त्यांनी सांगितलं काही करू नका, फक्त तुम्ही असंगत्वाचा निश्चय ठेवा. स्वामी महाराज सांगायचे की मला वाटलं हा ते म्हणे तो मी ठेवील, पण ते म्हणे एका शब्दातच सर्व इतकं काय आलं की आता मला कळतं की सर्व सोपं आहे, पण असंगत्वाचा निश्चय ठेवणं हे अवघड आहे असं मला आत्ता वाटायला लागलं. असो, त्या ठिकाणी स्वामी महाराजांनी त्यांनी सांगितलं, तुम्ही जसं मार्गदर्शन कराल त्याप्रमाणे मी या ठिकाणी साधना करील. मग त्यांनी सांगितलं की मार्गदर्शन म्हणजे काही नाही, आता तुमचं श्रवण झालेलंच आहे बरंचसं, तर आता तुम्हाला खरं श्रवण झाले, मनन झाले, बालपणापासून वयाच्या 22व्या वर्षापासून तुम्ही गुरुवार्यांच्या पायाजवळ बसून वेदांताचे धडे घेतलेले आहेत, त्यामुळं खरी तुम्हाला आवश्यकता आहे ती निधिध्यासनाची. आणि त्या निधिध्यासनामध्ये तुम्हाला साक्षात्कार सहजच होतो. निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेलाच या ठिकाणी साक्षात्कार म्हणतात, ते तुम्हाला होतं. आणि त्याच्याही पुढं असं आहे की तुमच्या एकंदरीत जीवनचर्येवरून असं वाटतं की मला हा साक्षात्कार तुम्हाला झालेलाच आहे, पण आता याच्या पुढं तुम्हाला खरी अभ्यास करायचा आहे, तो जीवनमुक्त होण्यासाठी अभ्यास करायचा नाही, जीवनमुक्तीच्या सुखासाठी तुम्ही मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास करायचा. आणि त्याच्यासाठी दररोज सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास इथं समोर आतमध्ये खोली आहे, त्या खोलीमध्ये बसून तुम्ही निधिध्यासन करा. आत्माच ब्रह्म आणि ब्रह्मच आत्मा असं जसं आहे तसा या ठिकाणी मनाचं स्वरूप समजून त्या ठिकाणी निर्विकल्प म्हणजे निर्मनस्क अशा अवस्थेला तुम्ही प्राप्त व्हायचं. आणि अंतकरणात ज्या काही पूर्वीच्या सूक्ष्म वासना आहेत त्यांचा क्षय करायचा. आणि हाच तुम्हाला अभ्यास आहे, यामुळं तुम्हाला खरंच समाधान किंवा शांती तुम्हाला प्राप्त होईल. ज्ञान तुम्हाला झालेलंच आहे असं त्यांनी सांगितलं. तेव्हा स्वामी महाराजांनी 2-3 दिवस दररोज सकाळ संध्याकाळ 2 तास त्या खोलीमध्ये जाऊन बसायचे. मग एक दिवस कैवल्याश्रम स्वामीजींनी त्यांना असं विचारलं, तुम्ही आता 3-4 दिवस हे जे चिंतन करता तुम्हाला बरं वाटतं का? ते म्हणे मला बरं वाटतं म्हणे, पण मला शंका एक आली. आणि ती शंका कोणती? ते म्हणे तुम्ही सांगितलं का मनोनाश आणि वासनाक्षय करा, परंतु हे अंतकरणाचीच वासना हा अंतकरणाचाच धर्म आहे आणि संकल्प विकल्प हा मनाचा धर्म आहे. तेव्हा त्या मनाचा नाश करायला जेव्हा मी जातो तेव्हा अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी मनही नाही आणि वासनाही नाही.
मग जर ते मला काय झालं आहे, मी 3 दिवस तुम्ही सांगितलं तुमची आज्ञाप्रमाण आहे, मनोनाश, मनाचा नाश करायचा आणि वासनेचा क्षय करायचा, पण ती वासना आणि मन मला सापडतच नाही. जर सापडलं तर मी एकदाचा त्यांचा नाश करून टाकील. पण त्या चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी मनच सिद्ध होत नाही आणि त्या ठिकाणी वासनेचीही सिद्धी होत नाही. त्यामुळं मला हे मनोनाश आणि वासनाक्षय कसं करायचं हेच काही कळेना. ते गुरुजी आवाक झाले, कैवल्याश्रम स्वामी. ते म्हणणे तुम्ही फक्त नावाला या ठिकाणी आज सांगतात की महाराजांकडे पत्र पण त्यांचं आलं होतं. तर ते म्हटले की मनोनाश आणि वासनाक्षय तुम्हाला सांगायला गेलो, पण माझं असं झालं की तुम्ही इथं फक्त मला पूर्वी श्वेतवस्त्रामध्ये होते, काशाय वस्त्र धारण करायला तुम्ही माझ्याकडे आले, परंतु तुमचा पूर्वीचाच निश्चय झालेला आहे. म्हणजे मनोनाश आणि वासनाक्षय ह्या अंतकरणाच्या अवस्था आहेत, आत्म्याच्या नाही. त्यामुळं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परिवर्तन होतच नाही आणि अनात्म अंतकरणाच्या परिवर्तनात पुरुषार्थाची सिद्धी नाही, पुरुषार्थाची सिद्धी नाही. आता म्हणायचंच झालं, तुम्ही म्हणाल की मग हा काय अर्थवाद आहे का, काय जीवनमुक्तीचं विलक्षण सुख, तर खऱ्या तत्त्वचिंतनामध्ये हा अर्थवादच आहे. आणि त्यामुळं मनुष्याला, परंतु ते खरं असावं. स्वामी महाराज काय म्हणायचे, नाही तर वासनांचा बुडबुडाट आहे आणि मनामध्ये संकल्प विकल्पाचा पिराचा उरूज भरलेला आहे आणि मग लागला म्हणायला मन कुठे आहे आणि वासनाक्षय करायचा कुठं. तर त्याला हे स्वसंवेद्य अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. म्हणून या ठिकाणी सांगतात की असा स्थितप्रज्ञ कोणता, स्थितप्रज्ञ कोणता, समाधिस्थ स्थितप्रज्ञ. आणि त्याचं बोला योगविष्ठामध्ये सत्वापत्तीनंतर असमशक्ती ही पदार्थ अभावने आत्ता आपण सांगितल्या भूमिका, त्या भूमिका संपादन केल्या पाहिजे असं म्हणतात. सत्वापत्तीनंतर जर त्याला ज्ञान झाले, जीवनमुक्त झाला आहे, चित्तप्रज्ञ झाला तो, तर असमशक्ती आणि पदार्थ अभावने हे तरी त्याला अवस्था प्राप्त करून घ्यायचं विधान आहे का, असा आहे प्रश्न. आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे मनोनाश आणि वासनाक्षय असं जर नसेल तर मनोनाश आणि वासनाक्षय हे सुद्धा विधान त्याला, कारण तर मन सापडच नाही आहे. कारण मन हे अंतकरणाचा धर्म आहे, वासना हे अंतकरणाचा धर्म आहे. अंतकरणच नाही सिद्ध होत तर त्या पुढच्या त्याचे धर्म कसे राहणार आहे, असं आपण सांगितलं स्वामी महाराजांच्या उदाहरण दृष्टांताप्रमाणे. तसं हे असमशक्ती आणि पदार्थाभावीने ह्या तरी अवस्था मनाच्या आहेत, अंतकरणाच्या आहेत. मग ह्या अवस्था तरी प्राप्त करून घ्यायच्या आहेत का. नंतर तूर्यगा ठीक आहे, ती अवस्था ठीक आहे, ती येणारी आहे, पण प्राप्त करून घ्यायच्या 2 अवस्था या आहेत, त्या तरी आहे का सत्वापत्तीनंतर, असा प्रश्न आहे. हां, तर आजज्ञानी पुरुष आहे त्याचं ह्या असंशक्ती आणि पदार्थाभावीनी ह्या अवस्था तरी आत्म्याच्या आहेत का. तर ह्याही अवस्था असंशक्ती म्हणजे काय, जर असंशक्तीचा अभ्यास हे सांगतो की जर हे पदार्थ मिथ्या आहेत, मिथ्या पदार्थ प्रतीती मात्र आणि बाधयोग्य असतात, फक्त ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय असतात. सकाळी आपलं थोडं चिंतन गेलं, ते अनिर्वचनीय पदार्थ असतात. तो पदार्थ अधिष्ठानाला कधी त्यांनी द्वैत केलं का. जर त्या अधिष्ठानाला द्वैतच निर्माण करत नाही तर त्याच्या निवृत्ती ती काय करायची. याच्यामध्ये जडभरताचं उदाहरण देऊन असंशक्ती कधी का म्हणतात की एखादा पदार्थ त्याचं हे जे असंशक्ती पदार्थाभावीनी ना, हे एक प्रकारचं वेदांताचं मनन किंवा चिंतनच आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या चिंतनामध्ये ह्या स्थिती अंतकरणाच्या येतात, म्हणून या अवस्था त्याच्या म्हटलेल्या आहे. त्या असंशक्ती का म्हटलं, क्षय बंधने या असा हा सक्त क्षय बंधने. आसक्ती म्हणजे पुढं त्याला अभिस्नेह असा शब्द आलेला आहे आता ह्याच प्रकरणामध्ये. तर जर तो पदार्थ मिथ्या आहे तर त्या मिथ्या पदार्थाच्या, तो पदार्थ मिथ्या पदार्थ काय असतो, ज्या ठिकाणी भासतो त्याच ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. स्वभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्व. ज्या अधिष्ठानात तो भासतो त्याच अधिष्ठानात स्वामी महाराज सांगायचे, तो अधिष्ठानावर भासतो, अधिष्ठानात मिसळून भासतो, अधिष्ठाना एवढा भासतो आणि ज्या ठिकाणी भासतो तिथंच त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. मग हा पदार्थ जर नाही तर नसलेल्या पदार्थाविषयी मनुष्याने आसक्ती कशी काय करता येईल, त्या ज्या अस्तित्वच नाही. बरं, तुम्हाला मिथ्या शब्दाची शक्ती जर कळली असेल तर तो पदार्थ काय आहे, अत्यंत अभावरूप आहे. मग त्याच्यात आसक्ती ठेवणं आणि त्या आसक्तीचा निराश करणं हा एक प्रकारचा मिथ्या अशी उठाठेवच नाही का. हा मिथ्या पदार्थाची आसक्ती सोडणं
आसक्ती करणं ही जशी निरर्थक ओठाठेव आहे, तसा त्या आसक्तीचा परित्याग हा सुद्धा काय आहे. पण काय होतं की मिथ्या शब्दाची शक्ती चांगल्या प्रकारे कळण्यासाठी त्या चिंतनाचा उपयोग झाला आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. आम्हाला असंसक्तीचा तुम्हाला अभ्यास करा हे सांगण्यात तात्पर्य नाही, किंवा ही अंतःकरणाची अवस्था आणि ती परिवर्तन हे असंसक्तीमध्ये झालंच पाहिजे हे सांगण्यात तात्पर्य नाही. पण तुम्हाला त्या मिथ्या शब्दाची शक्ती कळण्यासाठी जे चिंतन आहे तेवढीच उपयोगिता आहे पदार्थाभावीनी. आता जर पदार्थाचा अभावच आहे तर तो पदार्थ वृत्तीवर घ्या, त्याची आसक्ती सोडा, बरोबर ना. याच्यापेक्षा आसक्ती काय सोडायची, त्याचा अभावच आहे म्हणजे वृत्तीवर तो पदार्थ येऊच नाही, अशा प्रकारचा इथपर्यंत अभ्यास आहे. म्हणून त्याला काय म्हणतात पदार्थाभाविनी. म्हणजे ते ऋषभदेव होता, तर ऋषभदेव जंगलामध्ये फिरत असताना जिकडं वारा येईल तिकडं, जिथं जर डोंगरे महाराजजी सांगायचे की ऋषभदेव चालला आणि एखादी झुडपं असली आणि त्याचे केस अडकले आणि त्याला हिसका बसला, मागं चाललं, तर तो काय करायचा, पुढं जाण्याचे काय कर्तव्य, मागं जाऊ. कारण का कोणत्याच प्रकारची इच्छा नाही ह्या दिशेने जायचे. देशकाल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे, या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती आहे. त्यामुळे पदार्थाचा अभाव होणं म्हणजे पुरुषार्थ असं वेदांत मानत नाही. त्यांनी सांगितलं ना प्रतिती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. अप्रतितीला फार मोठं महत्त्व दिलं असं नाही, आणि दिलं ते कशासाठी, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख. म्हणजे माणसांना जे विषय आणि इंद्रियाच्या संयोगात सुख होतं ते इंद्रिय विषयाचा संबंध न होता स्वतःसिद्ध असणारा जे मूलभूत स्रोत सुखाचा आहे त्याच्या आनंदाने तो आनंदी असतो. त्यामुळं त्याला ते पदार्थ वृत्तीवर पण घेत नाही. परंतु असं आहे की ज्या वेळेला प्रारब्ध मनुष्याला सुखदुःखाचा भोग द्यायला सन्मुख होतं त्यावेळेला कोणताही पदार्थ, निर्विकल्प समाधीमध्ये चांगदेव महाराज कायमचे 100 वर्ष राहत होते, पण एक दिवस सत्यत्वबुद्धी तर गेलेली नव्हती. आणि जेव्हा त्यांना विक्षेपाला प्राप्त होत होते तेव्हा त्या विक्षेपातून त्यांना दुःखच होत होतं. नाहीतर त्यांच्या ठिकाणी राग, द्वेष, स्पर्धा ह्या वृत्ती आल्या नसत्या. त्याचं खरं निराकरण कधी झालं, तत्त्वज्ञानामध्येच त्या सर्व वृत्ती बाधित झाल्या. म्हणून बाधनिश्चय हा मुख्य आहे. म्हणून त्याला असंसक्ती पदार्थाभाविनीचा विचार आहे, तो सिद्धांत रूपाने केलाच पाहिजे असं एवकाराने सांगण्यात वेदांताचं वेदांताचं तात्पर्य नाही. आणि तुर्यविषयी सांगताना असं म्हणतात की तुर्या ही अंतःकरणाची सुद्धा अवस्था नाही. तुर्य अवस्था ही अवस्थातीत गुणातीत असणारा आपलं स्वरूप सांगत आहे. अर्थवादात म्हणायचं की असंसक्ती सत्वापत्ती ही त्याची पक्की नाही आहे असा अर्थ म्हणायचा. दोन्हीपैकी कोणतं म्हणायचं? काय सत्व अर्थापत्ती किंवा सत्वापत्ती त्याला प्राप्त झालेली नाही आहे पूर्ण. जसं दृढता जे फारच चांगलं स्वामी महाराजांची एक गोष्ट थोडक्यात सांगतो, एकदम महत्त्वाचं, किती गोड सांगितलं की ते म्हणतात की ह्या पुढची अवस्था अशा लावल्या तर काय हरकत आहे, बरोबर का. आम्हाला कळलेलं ते म्हणतात ज्या पुरुषाला सत्वापत्तीमध्ये परोक्ष ज्ञानालाच अपरोक्ष ज्ञान समजून बसला किंवा आदृढ अपरोक्ष ज्ञानालाच अपरोक्ष ज्ञान समजून बसला, अशा पुरुषासाठी ह्या अवस्थांचा अभ्यास सांगितला अर्थवादाने तर काय हरकत आहे. किंबहुना इदम इत्थम हे असंच म्हटलं पाहिजे, आहे की नाही. याच्यामध्ये काहीच हरकत नाही. घडलेली गोष्ट कधी सांगितली असेल. आम्ही स्वामी महाराजांच्या बरोबर काशीला असताना पंचदशीतला श्लोक आला. कोणता श्लोक आहे तो, की त्याच्यामध्ये असं लिहिलं परोक्ष ज्ञान जे आहे तर ते परोक्ष ज्ञानाचं महात्म्य सांगितलं. परोक्ष आत्मविज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वक कृतम पापम कृष्णम दहती वन्हिवत असा श्लोक आहे. तिथं काय झालं, पंचदशी चालू होती आणि आपले वेदमूर्ती प्रातस्मरणीय गणेश्वर गुरुजी दररोज यायचे. तर ते काही पंचदशीसाठी येत नव्हते, ते काशीखंड सांगत होते. मग स्वामी महाराज त्यांना काही पाठातले शंका वगैरे असे विचारायचे आले की, तर त्यावेळेस हे प्रकरण चालू होतं प्रथम. आणि त्यांनी विचारलं स्वामी महाराजांनी की म्हणले की हे काही मला बरोबर वाटत नाही. यांनी असं लिहिलं विद्यारण्य स्वामींनी, परोक्ष ज्ञान जर तुम्हाला शाब्दम देशिकपूर्वकम श्रुतीच्या द्वारा आणि गुरुवाक्यांनी जर तुम्हाला परोक्ष ज्ञान झालं असेल तर बुद्धी पुरस्कृत केलेल्या पापांचा नाश करतो असं त्यांनी सांगितलं. ते गुरुजी म्हटले की बरोबर आहे, विद्यारण्य स्वामींनी लिहिले, सरळ त्याचा अन्वयपूर्वक अर्थ आहे. आणि स्वामी महाराज म्हणले असं होतच नाही. कारण का, जर
परोक्ष ज्ञानाने बुद्धी पुरस्कर कृत्य पापाचा नाश होत असेल, अपरोक्ष ज्ञानाची गरजच काय राहिली? अपरोक्ष ज्ञान आवश्यकच राहील. कारण खरं अपरोक्ष ज्ञान ज्याला काय पाप पुण्य उभे विधूय ना, दोन्ही पाप आणि पुण्याचा नाश कधी होतो? जेव्हा यथार्थ तत्त्वज्ञान होतं तेव्हा. आणि मग तुम्हाला तत्त्वज्ञान करून घेण्याची म्हणजे अपरोक्ष ज्ञान करून घेण्याची गरजच राहिली नाही, असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा मला असं वाटतं की हे अर्थवाद आहे असं स्वामी महाराज म्हटले. त्यांनी सांगितलं असं ह्या वाङ्मयामध्ये विद्यारण्य स्वामी एका वेळचे गोवर्धन पीठाचे पीठाधीश्वर आहेत आणि आचार्यांच्या परंपरेत त्यांचा शब्दांचा असा अर्थवाद करायचा नाही म्हणे. तर स्वामी महाराज म्हणजे नाही, मग मला हे तुमचं म्हणणं मान्य नाही. 3-4 दिवस आले की स्वामी महाराज म्हणायचे की ते गुरुजी काही पाहून यायचे, चिंतन सांगायचे, पण आत्मविश्वासपूर्वक सांगायचे. आणि हे आत्मविश्वासपूर्वक हे खंडित आहे असं म्हणायचे, याच्यात अर्थवाद आहे. मग ते म्हणणे एक दिवस काय झालं त्यांचे, आणि त्या काळामध्ये ते दातार शास्त्री म्हणून होते. ते दातार शास्त्री मोठे, त्यांनी संपूर्ण वाल्मिकी रामायणामधल्या सर्वच्या सर्व धर्मशास्त्राच्या कसं अविरोधी आहे, एकही घटना धर्मशास्त्राच्या सिद्धांताच्या विरोधी नाही, याच्यासाठी 3 खंड लिहिले होते. तर त्यांची काही चर्चा झाली की स्वामी महाराज यांना अर्थवाद म्हणतात. आणि मग ते त्यांना गुरुजींना म्हटले की हा अर्थवादच आहे असं ते म्हटले. संध्याकाळी आम्ही गंगेवर चाललो त्यावेळेला नेमकेच दातार शास्त्री समोरून येत होते. ते समोरून आल्याबरोबर स्वामी महाराजांनी त्या स्वामी महाराजांना पाहिलं, त्यांनी नमस्कार केला आणि स्वामी महाराजांना ते म्हटले की स्वामी महाराज तुम्ही जे सांगितलं ना, आज गणेश्वर शास्त्रीजी मला विचारलं, कारण ते त्यांचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, काही चर्चा झाली ते माहीत नाही, पण ते म्हणे मला सकाळीच समजलं, त्यांनी सांगितलं, पण हे जे तुमचा अर्थवाद म्हणतात ना, अर्थवादच आहे, याच्यात काही शंका नाही, असं तुमचं म्हणणं बरोबर आहे. असं म्हटल्यावर स्वामी महाराजांनी त्यांना लगेच हात जोडले. ते म्हणे बरे झालं, आम्हाला मोठ्या संशयात आम्ही बुडत होतो, आज तुम्ही आम्हाला वर काढलं असं त्यांनी सांगितलं. ते काढल्याबरोबर नंतर ते आता काशी ही विद्वानांची नगरी आहे, त्यांनी सांगितले हे समाधान आशय वेदांताच्या चिंतनाचं करायचं. म्हणजे खरं सांगू का स्वामी महाराज की जेव्हा हा देह पडला का त्यावेळेला ब्रह्मविद्या ही ब्रह्मलोकाला गेली असं समजा. असं म्हटल्याबरोबर स्वामी म्हणे हा एक तुमचा मोठा भ्रम आहे. त्यांना पुन्हा म्हटले हा एक तुम्ही मोठ्या भ्रमात आहात, कारण ब्रह्मविद्या ही अपरंपार अशा प्रकारची नित्य ब्रह्मविद्या प्रवाहित राहिलेली आहे, अनादि अनंत असं ते ब्रह्माचं स्वरूप तेच ब्रह्मविद्येचं स्वरूप आहे. एखाद्या व्यक्तीनं त्याचं काही निर्माण केलेलं नाही, आणि निर्माण केले असतं तर ते काही शाश्वत राहिलं सुद्धा नसतं. अपौरुषय वेद अपौरुषय आहे, तो अनादि अनंत आहे. ब्रह्मविद्या अनादि अनंत आहे, जीवाचं स्वरूपही तत्वता अनादि अनंत आहे. हे घेतल्याशिवाय असा माणसाला अभिनिवेश होईल का की हा देह पडला म्हणजे ब्रह्मविद्या ब्रह्मलोकाला गेली. त्यांनी तिथं आपल्याला माहिती आहे काशीच्या गल्ल्या त्या ह्याच्याजवळच आपल्या दुर्गा घाटाच्या जवळ ती गल्ल्या छोट्या छोट्या असतात, तिथं शेण बिन पडलेलं, कोट वगैरे सगळा भारी घातलेला, सगळं त्यांनी साष्टांग दंडवत घातलं. म्हणे स्वामी महाराज कळलं तुमचं मनोगत असं ते म्हटले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्या सर्व ज्या अवस्था आहेत ह्या अवस्थांचं वर्णन त्याच्यातही हे एक विशेष आहे. कोणतं विशेष आहे? हा अर्थवाद तुम्ही कुठं लावणार? हा अर्थवाद परोक्ष ज्ञान ज्याला झालं किंवा अदृढ अपरोक्ष त्याच्या दृष्टीनं हा अर्थवाद लावणं चांगलं आहे, कारण त्यांच्याकरताच सांगितलं हे जास्त. आता दुसरीकडे अर्थवाद लावायचा झाला तर समजा ज्ञानवान पुरुष आहे आणि त्या ज्ञानवान पुरुषाला कशा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण होणारा असूनही त्यालासुद्धा विद्यारण्य स्वामी विनंती करतात काय? वेडवराहादी तुल्यत्वम मा कांक्षी तत्वविद भवान सर्वधी दोष संत्यागात लोके पूज्यस्व देववत असं सुद्धा सांगतात. बाबा रे तू एवढं तत्त्वज्ञान करण्यासाठी श्रम घेतला आणि गाढव डुक्कर ज्याप्रमाणे राहतात त्याप्रमाणे ज्ञानोत्तर जीवनामध्ये तू मनोनाश वासनाक्षयाचा अभ्यास करण्याऐवजी तू जर विषयामध्ये जरी लोळत बसला तरी तुझी जीवनमुक्ती बाधित होणार नाही. पण तुला लोक पुष्पांनी पूजा करण्यापेक्षा खेटरांनी पूजा करण्याची शक्यता आहे. म्हणून लोके पूज्यस्व देववत तू लोकांकडून पूजा अर्चा करून घे. हे सांगण्यात सुद्धा त्यांचं तात्पर्य अशाच प्रकारचं आहे. तत्त्वज्ञानी पुरुषाला सांगितलं तरी अर्थवादच आहे, तरीसुद्धा काय कारण का त्या ठिकाणी फक्त लोकसंग्रह चिकीर्षू अशा पुरुषासाठी हे वर्णन केलेलं आहे. आजो समाधिस्थस्य स्थितप्रज्ञस्य का भाषा असं जो म्हटलंय त्याला कुत्ता जाणे आणि चमडी जाणे
त्याचं हे लक्षण आहे की प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. हे त्या पुरुषाचं वर्णन आहे. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात. काय सांगायचं आणखीन काय बोलायचं? बरं, एक शंका आहे हां की प्रजाहाती यदान कामा म्हणलं, पुन्हा सर्वान शब्द वापरलेला आहे. होय होय, सर्वान म्हणल्यावर प्रजाहाती सर्वान कामान असं जेव्हा म्हटले तेव्हा एक एक कामना उत्पन्न होते आणि मग त्याचा तो प्रकर्षाने त्याग करतो. अशा प्रकारचे काही साधन असं सांगायचे का या ठिकाणी? तर तसं सांगायचं झालं तर एक सारिता तो पुढे उभे एक. आता शब्दाकार वृत्ती झाली, बरोबर ना, तिचा त्याग केला. पुन्हा स्पर्शाकार वृत्ती झाली, पुन्हा तिचा त्याग केला. असं तर एक एक अज्ञानी पुरुषाच्या जसे एका पाठीमागे एक वृत्तीला अनात्माकार होत राहतात, तसंच याच्या ठिकाणी इथं आत्माकार वृत्तीचा अभ्यास जो आहे तो पुन्हा पुन्हा करावा असं जर सांगितलं तर हे कोणाला आहे? हे अदृढ अपरोक्ष ज्ञानवान पुरुषाला, त्याला हे सांगितलेलं आहे असा अर्थ घ्यावा लागेल. आणि खरा याचा अर्थ काय आहे की याचा खरा अर्थ असा आहे की सर्वान कामान प्रजाहाती प्रकर्षेनं जाहाती. खऱ्या कामनांचा त्याग कधी होईल? कामना उपही चैतन्याच्या ठिकाणी कामनाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा झालेला जो निश्चय आहे की ज्याच्यामध्ये कामनांची काय आहे? असिद्धी आहे, बरोबर. आणि हे कधी होईल? हे कधी होईल? ज्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ब्रह्मत्वाने संशय विपर्यय रहित ज्ञान झालेलं आहे. म्हणजे ज्याने अज्ञानाचा नाश केलेला आहे, अज्ञानाचा नाश केलेला आहे आणि अज्ञानाचा कार्याचा बाध केलेला आहे. आणि याशिवाय ज्याची वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मरती आत्मक्रीडा याला प्राप्त झालेली आहे. हा काही व्यवहारातला जीवनमुक्त सांगितला नाही, हा समाधिस्थ जीवन मुक्त सांगितला. म्हणजे आत्मस्वरूपाने संतुष्ट, स्वरूपामध्येच रममान, त्याला दुसरं काही नाही. केवळ आनंदाचे डोळे, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदची काय सांगो झाले काहीची या बाही, अशा प्रकारचा हा महापुरुष आहे. म्हणून त्यांनी दोन आता जे वर्णन नेहमी सांगितलं स्वामी महाराज म्हणे म्हणून असा आणि वासना कामाला मनन वासना सापडतच नाही, हा पुरुष दुसरा आहे. तर असा जो पुरुष आहे तो कुठंतरी काहीतरी त्याच्या ठिकाणी ज्ञानोत्तर अशा प्रकारचं कर्म होत आहे. ज्ञानोत्तर काही ना काही त्याच्या ठिकाणी क्रिया होत आहे, त्याची काही लक्षणं. म्हणजे याचा अर्थ क्रिया तर होत आहे आणि ज्ञान तर अबाधित आहे. असा जो स्थितप्रज्ञ आहे की त्याच स्थितप्रज्ञाविषयी विचारलं की काय त्या स्थितप्रज्ञाविषयी विचारलं. स्थितधी किम प्रभासेत किंवा आसित व्रजेत किम, असे दुसऱ्या चरणामध्ये विचारलेले 3 प्रश्न आहेत. तर असा एक जीवनमुक्त आहे की तो समाधीमध्ये तर गेलेला नाही, तो अगदी जित्या जागत्या अवस्थेमध्ये, परंतु तो मात्र स्थितप्रज्ञच आहे. त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, परंतु त्याची लक्षणं म्हणजे ही लक्षणं नाहीत. ही लक्षणं सांगण्यासाठी हा पहिल्या श्लोकाच्या म्हणजे पूर्वश्लोकाच्या 1 चरणामध्ये जो विचारला त्याचं हे वर्णन झालं. प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल.